श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। दशहरेच्या दिवशी बुध आणि गुरु यांचा अद्भुत संयोग काही विशेष 5 राशींच्या जातकांसाठी राजयोग तयार करणार आहे, ज्यामुळे त्यांना लक्झरी जीवनाचा अनुभव मिळणार आहे। होय मित्रांनो, या दशहरेच्या दिवशी हा संयोग तयार होत असून काही राशींच्या लोकांसाठी सौभाग्य आणि संपत्तीची झोड आणणार आहे। या राशींच्या लोकांना इतकी नाणी मिळतील की ते मोजताना थकून जातील। दशहऱ्यात अनेक शुभ योग तयार होत आहे। हे योग काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे, ज्यामुळे त्यांची किस्मत चमकणार आहे। याशिवाय या राशींवर मां लक्ष्मीची विशेष कृपा देखील बरसणार आहे। तर मित्रांनो, ही राशी कोणकोणत्या आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या राशींबद्दल सविस्तर सांगणार आहोत, त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्किप करू नका। चला सुरुवात करूया। वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह काही निश्चित काळानंतर आपली राशी बदलतात आणि त्याचा मनुष्याच्या जीवनावर आणि 12 राशींच्या जातकांवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम होतो। ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या स्थितीला आणि त्यांचे आपसी संबंध खूप महत्त्वाचे मानले जाते। जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून निघून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा अनेकदा तो दृष्टी देतो आणि केंद्र दृष्टी योग तयार होतो, जो अत्यंत शुभ मानला जातो। हिंदू पंचांगानुसार यावर्षी दशहऱ्याच्या दिवशी हा योग बनत आहे, ज्याचा प्रभाव काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत खास ठरेल। ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींच्या लोकांवर या योगाचा परिणाम अधिक राहणार आहे आणि त्यांना आर्थिक लाभ, यश आणि लक्झरी जीवनाचा अनुभव होण्याची संधी आहे। दशहरेच्या दिवशी बुध आणि गुरु यांचा केंद्र योग बनत आहे, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या जातकांवर राहणार आहे, मात्र काही राशींवर याचा विशेष प्रभाव जाणवेल। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राइब करा आणि मां लक्ष्मीच्या ख्या भक्तांनी कमेंटमध्ये जय माता दी लिहावे, जेणेकरून मां लक्ष्मीचा आशीर्वाद थेट तुमच्यावर येईल। आणि हो, चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा, कारण महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, या लिस्टची पहिली राशी आहे तुला राशी। सध्या तुला राशीच्या लोकांसाठी दशहरा अत्यंत लाभकारी आणि शानदार ठरू शकतो। ज्या लोकांना दीर्घ काळापासून करिअरची ताण चालू होती, ती आता दूर होईल। तुमच्या मार्गात आता कठीणाई येणार नाही आणि तुम्हाला प्रभावशाली व्यक्तींच्या साथ मिळेल। याचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर होईल आणि तुम्ही कामात उत्कृष्ट निकाल मिळवत स्वतःला समृद्ध होताना अनुभवाल। जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी खुशांची झोड येणार आहे। नफा वाढेल आणि असे वाटते की तुम्ही हळूहळू करोडपती बनण्याच्या मार्गावर पुढे जाल। अचानक मोठा ऑर्डर किंवा डील मिळू शकतो, ज्यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होईल। हा काळ तुमच्यासाठी धन कमावण्याची सुवर्ण संधी घेऊन आला आहे। घरातही खुशखबर येण्याचे योग बनत आहेत। कुटुंबात खुशा छावून राहतील आणि सर्वत्र असीम आनंदाचे वातावरण राहील। तुला राशीच्या जातकांसाठी मां दुर्गा आगमन अत्यंत शुभ आणि लाभकारी ठरणार आहे। तुम्ही तुमच्या मनाला मां दुर्गेच्या भक्तीत आणि चरणांमध्ये समर्पित कराल, ज्यामुळे जीवनात फक्त सुखसमृद्धीच येऊ लागेल। तुमची चांगली किस्मत जागृत होईल आणि सर्वत्र सफलता व आनंद प्राप्त होईल। नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग बनत आहेत, ज्यामुळे तुम्हाला खुशखबर मिळू शकते। पगारात वाढ होण्याची शक्यता आहे। व्यवसायात परदेशातून शुभ बातमी मिळू शकते आणि नवीन डील्समुळे तुम्ही समृद्ध होऊ शकता। अचानक धनलाभाचे योग तयार आहेत, ज्यामुळे रुकेलेले पैसे परत मिळू शकतात आणि तुम्ही असीम आनंदाचा अनुभव घेऊ शकता। धनाश संबंधित अडचणी दूर होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल। जर तुम्ही व्यवसाय करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी करोडपती होण्याचा मार्ग उघडू शकतो। कुटुंब आणि मित्रांसोबत संबंध मजबूत होतील।
प्रेम संबंधांमध्ये मधुरता वाढेल आणि नाते अधिक गहिरे होईल. माँ दुर्गेच्या कृपेने मन शांत राहील आणि जीवनात सुखसमृद्धी वाढेल. म्हणून या काळात पूर्ण श्रद्धेने पूजापाठ करा, सकारात्मक विचार स्वीकारा आणि तुमच्या लक्ष्याकडे पुढे चालत रहा. हा काळ तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने सुवर्ण समान ठरणार आहे. या लिस्टची पुढील राशी आहे मेष राशी. सध्या मेष राशीच्या लोकांसाठी दशहरा अत्यंत लाभकारी ठरू शकतो. तुमचं नशीब चमकणार आहे आणि जीवनात असीम आनंद येण्याची योग्यता बनत आहे. असे वाटते की सर्वत्र फक्त खुशा छावून राहतील. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, ज्यामुळे घरात आणि कुटुंबात खुशखबर येईल. पूर्ण कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसच्या खर्चांवर लांब अंतराचा प्रवास करण्याची संधी मिळेल, जो तुमच्या करिअरमध्ये प्रगती घडवून आणेल. मेष राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत शुभ आणि लाभकारी ठरणार आहे. हा योग तुमच्या कर्म आणि लाभाच्या भावात बनत आहे, ज्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला मान्यता मिळेल. यामुळे तुम्ही स्वतःला अधिक सक्षम वाटेल. जर तुम्ही कुठे निवेश करण्याचा विचार करत असाल तर हे काळ अनुकूल आहे. भविष्यात चांगला रिटर्न मिळेल आणि तुम्ही समृद्धीच्या दिशेने वाढू शकता. पदोन्नती आणि पगारवाढ याचे योग बनत आहे, ज्यामुळे तुम्हाला खुशखबर मिळू शकते. जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांची शोध पूर्ण होईल आणि त्यांना असीम आनंदाचा अनुभव मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही या काळात विशेष यश मिळू शकते. तुमचे संपर्क वाढतील, ज्यामुळे नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायात नफा मिळेल आणि जुने काम पूर्ण होतील. जीवनात सकारात्मक बदल घडतील. जर तुम्ही योग्य योजना आखून काम केले तर तुम्ही करोडपती बनण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकता. माँ लक्ष्मीच्या कृपेने धनलाभाचे योग बनतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. खऱ्या अर्थाने हा काळ तुमच्यासाठी भाग्यशाली राहील आणि स्वप्ने पूर्ण करण्याची सुवर्ण संधी घेऊन येईल. या लिस्टची पुढील राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी हा दशहरा विशेष शुभ ठरणार आहे. जीवनात मोठे बदल दिसून येतील. आर्थिक दृष्ट्या हा काळ लाभकारी ठरेल आणि नवीन स्रोतांद्वारे धन प्राप्त होईल. अविवाहित मीन राशीच्या लोकांसाठी विवाहाचे योग प्रबल होतील. माँ लक्ष्मीची विशेष कृपा राहील आणि जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील. आर्थिक दृष्ट्या हा काळ अत्यंत लाभकारी राहील आणि तुम्ही नवीन स्रोतांद्वारे संपत्ती कमावू शकता. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील आणि भविष्यासाठी योजना आखण्याची संधी मिळेल. दशहरा मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. या काळात जीवनात मोठे बदल दिसतील. हा योग तुमच्या भाग्य आणि धर्माच्या भावात बनत आहे, ज्यामुळे चांगली किस्मत जागृत होईल आणि भाग्याचे दरवाजे खुलतील. भाग्य तुमच्या प्रत्येक पावलावर साथ देईल आणि सर्व कामात यश मिळेल. तुम्ही योग्य दिशेने पुढे जाल आणि आपले लक्ष्य सहज साध्य करू शकता. व्यवसायातही लाभ मिळेल आणि तुम्ही समृद्धीच्या मार्गावर वाढू शकता. या काळात तुमच्या प्रयत्नांमुळे करोडपती बनण्याची शक्यता आहे. माँ लक्ष्मीच्या कृपेने धनलाभाचे योग बनतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील आणि तुम्हाला असीम आनंद मिळेल. खऱ्या अर्थाने हा काळ नवीन उपलब्धी आणि समृद्धीची सुवर्ण संधी घेऊन आला आहे. या लिस्टची पुढील राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांना दशहरेपासून सर्व क्षेत्रात यश मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहील. तुमच्या विचारांमध्ये गंभीरता आणि खोलाई येईल. तुम्ही हाजीर जबाब राहाल आणि तुमच्या व्यवहाराची सर्वत्र प्रशंसा होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना लाभ मिळेल. बिझनेसचा विस्तार करू शकता. ज्योतिषशास्त्रात तुमची रुची वाढेल आणि व्यवसायाच्या माध्यमातून तुमचा विस्तार होईल. माँ दुर्गेच्या कृपेने धनलाभ होईल.
धार्मिक यात्रेचे योग बनत आहे आणि अनेक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. कन्या राशीच्या लोकांसाठी बुध गोचर सुवर्ण संधी घेऊन आला आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याचे योग बनत आहे. तुमचे मन प्रसन्न राहील, विचारात गंभीरता येईल. तुम्ही हाजीर जबाब राहाल आणि तुमच्या व्यवहाराने सर्वांचा मान जिंकाल. लोक तुमची तारीफ करतील आणि समाजात तुमचा मान वाढेल. व्यवसायाशी संबंधित जातकांना मोठा लाभ मिळणार आहे. बिझनेसचा विस्तार होईल आणि नवीन संधी मिळतील जे तुम्हाला मालामाल करू शकतात. जे लोक दीर्घकाळ धनाच्या समस्येत होते त्यांना आता खुशखबर मिळेल. शारदीय नवरात्रीत मां दुर्गेच्या कृपेने अचानक धनलाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जीवनात असीम आनंद येईल. भौतिक सुखांमध्ये वाढ होईल आणि घरात फक्त आनंदाचे वातावरण राहील. कन्या राशीच्या लोकांसाठी शारदीय दशहरा शुभ समय घेऊन येत आहे. या योगामुळे तुमचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात आणि भाग्य तुमच्या साथ देईल. तुमच्या आत्मविश्वासात जोरदार वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी कराल. लोक तुमच्या कामगिरी आणि व्यक्तिमत्वाने प्रभावित होतील आणि तुमची लोकप्रियता वाढेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि तुमच्या चांगल्या कामांची प्रशंसा होईल. व्यवसायात लाभ मिळाल्याने तुम्ही मालामाल होऊ शकता आणि धनाची बचत करू शकाल. कुटुंबातील अंतर कमी होईल आणि घरात खुशखबरांचा वास राहील. या लिस्टची पुढील राशी आहे धनु राशी. धनु राशीच्या जातकांसाठी ही दशहरा अत्यंत लाभकारी ठरू शकतो. या दशहरेत तुमच्या जीवनात खुशखबर येण्याचे योग बनत आहेत आणि कुटुंबात खुशा छावून राहतील. तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सजग राहाल आणि समाजात छान प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. मां दुर्गेच्या कृपेने तुम्हाला चांगली किस्मत मिळेल आणि लोक तुमच्या व्यवहार आणि विचारांची प्रशंसा करतील. याशिवाय आध्यात्मिकतेची आवड वाढेल आणि तुम्ही धार्मिक यात्रांवर जाऊ शकता, ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल. धनु राशीच्या लोकांसाठी दशहरा विशेष लाभदायक राहणार आहे. मेहनत फळ देईल, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. आर्थिक लाभ मिळू शकतो आणि समाजात मान वाढेल. कुटुंबात सुखशांती राहील. धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ अनुकूल राहील. माता दुर्गेची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे. आर्थिक लाभाचे योग बनत आहेत आणि तुम्ही मालामाल होण्याच्या मार्गावर पुढे जाऊ शकता. समाजात मान वाढेल आणि लोक तुमची प्रशंसा करतील. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील आणि घरात खुशा छावून राहतील. हा काळ तुमच्यासाठी असीम आनंद आणि यशाच्या सुवर्ण संधी घेऊन येणार आहे. चांगल्या कामात यश मिळेल आणि अटकेलेले काम पूर्ण होतील. व्यवसायात तुम्हाला मोठ्या लाभाच्या संधी मिळू शकतात. निवेशातून चांगला परतावा मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही करोडपती बनण्याच्या दिशेने पावले टाकू शकता. दशहरेच्या काळात भाग्याचा साथ मिळेल आणि तुमची चांगली किस्मत तुमच्यासोबत राहील. जीवनात सकारात्मक बदल येतील आणि खुशखबर सतत मिळत राहतील. ख्या अर्थाने हा काळ तुमच्यासाठी जीवनात आनंदाचा सुवर्ण काळ घेऊन येत आहे. जय मां दुर्गा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये तुमची राशी नक्की सांगा. धन्यवाद.